विरार के 7 सी रिसोर्ट पर हुई कार्रवाई सही है या गलत, इस पर अभी भी बहस शुरू है। यह है 7 सी रिसोर्ट के मालिक का घर, या यूं कहिए मालिकों का घर। इस घर में रहने वाले 7 भाइयों ने इसी 7 सी रिसोर्ट के ऊपर अपना सब कुछ दांव पर लगा दिया था, जो अब मिट्टी में मिल गया है। रिसोर्ट में हुई शिवसेना नेता की मौत ने मानो इनके ऊपर वज्रपात कर दिया। 5 करोड़ जैसी लागत वाले रिसोर्ट और लिए गए कर्ज की ईएमआई और घर का खर्चा, घर की जिम्मेदारियां अब कैसे निर्वहन होंगी, इसी सोच में इस परिवार की नींद उड़ गई है। विरार के 7 सी रिसोर्ट पर हुई कार्रवाई पर आम जनता में 2 राय है, तो दूसरी ओर राजनीतिक पार्टियों का भी अपना अलग मत है। 7 सी रिसोर्ट के मालिकों का दुख दर्द जानने, सुनने और उनकी पीड़ा से उन्हें उबारने के लिए आज वसई विरार के प्रथम महापौर और बहुजन विकास अघाड़ी के नेता राजीव पाटिल नाना ने नवापुर के उस रिसोर्ट का दौरा किया। चला आता कशा हसल्या तशा हसत राहायचं। मगाची लोक येतात आपल्याकडे काय त्याला बसायला, तसं अजिबात राहायचं नाही। सांगायचं तुम्ही आलात, आम्हाला बरं वाटलं, आम्ही चालू करणार। उद्या मी येऊन जातो, फेरी मारतो तिकडे वडापाव खायला तिकडे। इस दौरान उन्होंने 7 सी रिसोर्ट के मालिक के घर पहुंचकर वहां उपस्थित परिवारों से बातचीत की और उन्हें अपने जीवन की गाड़ी फिर से पटरी पर लाने के लिए उन्हें प्रेरित किया। इस दौरान वहां क्या कुछ हुआ, आइए देखते हैं। तो काय तो बिचारा तो हार्ट अटॅकने मेले, मर्डर यांनी कोणी मारलेलं नाही मेले। त्यांनी जे मर्डर केसचा चार्ज लावला तो चुकीचा आहे, तो कोर्ट पण डिस्चार्ज करेल। नंतर आपल्या या लोकांना गरीब लोक आहेत, यांचं एवढं लोन आहे, कर्ज आहे, त्यांची नुकसान भरपाई कशी निघेल काय होईल याच्याबद्दल आपण बघत असाल की खरोखरच एक शेतकरी वर्गात मच्छीमार समाजाची लोक आहेत, पण त्यांची थोडी बहुत शेती आहे आणि शासनाच्या धोरणाप्रमाणे ॲग्रो टुरिझमच्या व्याख्येत बसेल असं यांनी एक रिसॉर्ट बनवलं होतं। ह्यांचं एक घर बघा कसं घर आहे ते, यांच्या घरातल्या 8-10 बांधवांनी मिळून हे रिसॉर्ट बनवलेलं होतं। वेगवेगळ्या ठिकाणून त्यांनी कर्ज काढून केलेलं होतं। एक प्रायव्हेट कर्ज होतं, पतपेढीचं कर्ज होतं आणि मोठ्या प्रमाणात साधारण 5-1 करोड रुपयाचं कर्ज घेऊन त्यांनी हे रिसॉर्ट बनवलेलं होतं। छोट्याशा क्षुल्लक अशा गोष्टीवरनं एक व्यक्ती येते, त्यांचा आपसात वादविवाद होतो। त्या वादविवाद होणारी जी व्यक्ती आहे, जिला हार्ट अटॅकने गेला, ती येताना अगोदर त्यांनी फोन करून सांगितलं की मी असे शिंदे साहेबांकडून येतोय। आल्यानंतर त्या लोकांना चांगली VIP ट्रीटमेंट दिली गेली। त्यांचं चेकआउट केल्यानंतर तो जाताना गाडी मागे घेताना कुठेतरी वाद झाला रिक्षावाल्याचा वाद झाल्यानंतर तिकडे थोडीशी बासाबाची झाली आणि त्याचं पुनर्वसन असं झालं की ती जी व्यक्ती आहे ती हार्ट अटॅकने वारली, तिचा ऑलरेडी बायपास झालेली होती आणि त्यातनं गैरसमज निर्माण झाले आणि मग वरून काही आदेश आले आणि त्या आदेशाने कुठल्याही प्रकारचा मुलाहिजा न ठेवता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एखाद्या शेतकऱ्याचं नुकसान केलं, हे अन्यायकारक आहेत। महाराष्ट्रामध्ये नव्हे भारतामध्ये मला असं वाटते की 80% जास्त बांधकामं जी आहेत ही इल्लीगल असणार, तशी इकडची बांधकामं इल्लीगल आहे। माझं तर म्हणणं असं आहे, जसं झोपडपट्टीला कायदा लावून शासनाने टप्प्याटप्प्याने झोपडपट्टीतली घरं लीगल केली, तसं इथले सगळे जे रिसॉर्ट आहेत, कारण हा रिसॉर्ट हा टुरिझमचा एक भाग आहे आणि टुरिझम म्हणजे सर्वात मोठा चांगला व्यवसाय देणारा असा व्यवसाय आहे। या व्यवसायामध्ये इथे हजारो तरुणांना रोजगार मिळतो, शेतकऱ्यांचा शेतमाल विकला जातो, मच्छीमारांचा फिश विकलं जाते आणि चांगल्या रीतीने शांततेने हे लोक व्यवसाय करत असतात। इथे कुठल्याही प्रकारचा चरस गांजा अफू असा घाणेधंदा करत नाही आहेत। घरगुती महिला हा व्यवसाय करत असतात आणि हे जे काही केलेलं आहे हे अविचाराने केलेलं आहे। त्यांना कुठेतरी नोटीस देऊन वॉर्निंग देऊन काहीतरी छोटंसं नुकसान करून केलं असं तर गोष्ट वेगळी आहे, पण खूप मोठं नुकसान केलेलं आहे, हे चुकीचं आहे। आणि या भागामध्ये जवळजवळ 300 रिसॉर्ट आहेत आणि ते सगळी इल्लीगल आहेत। ती काय आपण पाडू शकतो का? तर नाही, ती पाडूही नाहीत, कारण त्या 300 रिसॉर्टमध्ये निदान 30,000 लोकांना रोजगार मिळतो। त्यामुळे ह्या व्यवसायाला लीगलाइज केलं गेलं पाहिजे, ह्याला चांगलं मान दिला गेला पाहिजे। इथे येणारे रस्ते शासनाने करून द्यायला पाहिजे, टुरिझम डिपार्टमेंटनी, असं आम्हाला वाटते। आणि त्यातनं रिक्षावाले किंवा बसवाले यांचे वादविवाद होता ट्रॅफिकमध्ये, हे होणार नाहीत। त्या आज या महिला भगिनी आहेत, यांच्या घरातली पुरुष मंडळी जी आहेत ही पोलीस खात्याने त्यांच्यावर जे केसेस टाकले अत्यंत चुकीचे आहेत। खुनाचा आरोप असलेली केस टाकली। खरं म्हणजे ती व्यक्ती आपल्याला दिसते की ती हार्ट अटॅकने गेलेली आहे, तिला 302 सारखा कलम लावायला नको असं माझं ठाम म्हणणं आहे। मी शासनाला, पोलीस खात्याला आणि न्यायालयाला विनंती करणार आहे, प्रत्यक्ष जागेवर येऊन बघा काय झालेलं आहे आणि नंतर यांच्यावरचे चार्ज दूर करा, यांना जामीन द्या
यांचा व्यवसाय लगेच सुरू झाला पाहिजे, यासाठी सगळ्यांनी मदत करायला पाहिजे, आर्थिक मदत त्यांना करायला पाहिजे. कारण खरोखरच यांच्यावर झालेला अन्याय जो आहे हा दूर होण्यासाठी प्रत्येकाने आपल्याकडनं काहीतरी मदत करायला पाहिजे. या महिला भगिनी उद्यापासूनच त्यांचा तिथे व्यवसाय सुरू करणार आहेत आणि त्यासाठी आम्ही सगळे त्यांच्या जोडीला आहोत. उद्यापासून तुम्ही तुमचा जेवण देण्याचा व्यवसाय उद्यापासून सुरू करा अशी तुम्हाला विनंती. धन्यवाद.